नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वणी शहराजवळून काही अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत मुर्दुनी येथे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याने संगनमताने करून ग्रामपंचायतचा पैसा हडप केल्याचा आरोप वणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत गावातील संदीप भोयर व ग्रामवासियांनी केला आहे। मुर्दुनी ग्रामपंचायतमध्ये अमृत महोत्सव योजना, मेरी माटी मेरा देश, शिला फलक, स्मशानभूमी दुरुस्ती, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती यासह इतर कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि लाखो रुपयाची उचल केली आहे। याला पंचायत समिती अधिकाऱ्यांची साथ असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर योग्य कारवाई करावी व हडप केलेला पैसा वसूल करावा, अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने वणी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत गावकऱ्यांनी दिला आहे। पत्रकार बंधू, आम्ही संदीप उत्तमराव भोयर, राहणार मुर्दुनी, तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रकाशजी धुळे व इतर गावकरी या सर्वांनी मिळून दिनांक 1/1/2026 रोजी पंचायत समिती वणी यांना मुर्दुनी ग्रामपंचायत यांची चौकशी करण्यासाठीचा अर्ज आम्ही दिला होता। परंतु त्यांनी आजपर्यंत साधे कुठलेही अधिकारी तिथं चौकशीला पाठवले नाही आणि कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही। त्याकरिता आम्ही आज दिनांक 13/1/2026 त्यांना पुनश्च विनंती अर्ज देऊन जर आम्हाला 21 तारखेपर्यंत चौकशी अहवाल मिळाला नाही तर आम्ही 22 तारखेला बेमुदत न्याय मिळेपर्यंत उपोषण करू, या पद्धतीचं त्यांना निवेदन दिलेलं आहे। सोबतच संबंधित सर्व पोलीस स्टेशन, SDO साहेब, कलेक्टर साहेब, शिओ साहेब यांना पण निवेदन दिलेले आहे। हा अर्ज दिल्यानंतर कुठल्याही प्रकारची चौकशी न केल्यामुळं आम्हाला ह्या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे की यांनी नक्कीच ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार केलेले आहे आणि कदाचित इथले पंचायत समितीचे वालेही त्याच्यात सहभागी आहे असं आम्हाला वाटते। म्हणून हे जाणीवपूर्वक चौकशी टाळून राहिले करिता पत्रकार बंधू आपल्याला विनंती आहे, आपण हा विषय सतत लावून धरून आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमच्या सोबत राहावे। याचे काही पुरावे आम्ही माहितीच्या अधिकारातून मिळवले, त्याच्यातलं एक सॅम्पल तुम्हाला दाखवतो। इथे खोट्या ठेकेदाराचे नावं काढलेले आहे, हे बघून घ्यावे। या लोकांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही किंवा या लोकांना पैसे सुद्धा गेलेले नाही। त्याचे पुरावे यवतमाळ सहकारी बँक लिमिटेड याचा स्टेटमेंट बघा। इथे सरळ सरपंच आणि सचिवांनी परस्पर पैसे काढलेले आहे। म्हणून आम्हाला पूर्णपणे विश्वास वाटतो की या लोकांनी नक्कीच चुकीचे कामं केलेले आहे। करिता ग्रामपंचायतीची लवकरात लवकर चौकशी करून संबंधित दोषींना वर कारवाई करावी आणि जे काही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये घोळ झालेले आहे ते सर्व वसुली करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे। आम्ही सर्वसामान्य लोक आहोत, परंतु गावामध्ये कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असे मी या निवेदनाद्वारे सर्व सरकारी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो। एवढे बोलून माझे 2 शब्द मी संपवतो। मला सांगा की त्या ठिकाणी तुमच्या गावामध्ये कोणतं असे भ्रष्टाचार झालेचा एखादा म्हणता? आमच्या गावाला 21/6/2024 रोजी शाळा दुरुस्तीसाठी अनुदान प्राप्त झाले होते सामान्य निधीमध्ये। तर आमच्या ग्रामपंचायतची कार्यतत्परता बघा। ज्या दिवशी आमच्या शाळेच्या दुरुस्तीसाठी पैसे आले 21/6/24, त्याच दिवशी 21/6/24लाच विड्रॉल केलेला आहे पवनसूत बिल्डिंग मटेरियलच्या नावाने। परंतु यांचे कारनामे बघा, पैसे सरपंच सचिवांनी परस्पर काढलेले आहे। कुठल्याही प्रकारचं इस्टिमेट नाही, TS नंबर नाही, कुठल्याही प्रकारची परवानगी नाही, तरी सुद्धा पैसे काढलेले आहे। किती रक्कम होती? टोटल रक्कम 3,82,529 रुपये आहे। त्याच्यातले आमच्याच गावचे रहिवासी माजी सरपंच टिकारामजी मडावी यांच्या नावाने सुद्धा 82,529 रुपये काढलेले आहेत आणि ते म्हणतात की आम्हाला अशा पद्धतीची रक्कमही प्राप्त झाली नाही आणि आम्ही सदर शाळेचं कामही केलं नाही।
तर मला एक सांगा की गाव विकास पातळीवर जे कामं होते ते कामं झाले का तुमच्या गावातले? जेवढा निधी दाखवला त्या प्रमाणात नाही झाले आणि जे केले ते निकृष्ट दर्जाचे आहे. जास्त करून गटरचे कामं केले आणि ते गटर सरपंचानंच खाल्ले असा आमचा आरोप आहे. तर आत्ताच तुम्ही सांगितलं का तुमच्या गावातल्या एका व्यक्तीच्या नावानं पैसे काढले आणि तो व्यक्ती त्याला पैसे नाही मिळाले हो, का? तर केव्हा माहीत पडलं का बा त्याचीच नाव आहे असो की त्याच्या नावानं पैसे नाही निघाले म्हणून? आम्ही माहितीच्या अधिकारातून सामान्य फंडाची कॅशबुक मागितले. त्याच्यानंतर 6 महिन्यानं अमरावतीला अपिलात जाऊन आम्हाला डॉक्युमेंट्स मिळाले. नंतर आम्हाला अभ्यास केल्यानंतर डॉक्युमेंट्स चाळल्यानंतर काही लोकांची नावं आमच्या लक्षात आले. त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या तेव्हा आम्हाला कळाले की यांना पैसे मिळाले नाही व त्यांनी कामही केले नाही. बरं मला एक सांगा का इतके दिवस झाल्याच्या नंतर आता 5 वर्ष होत कालावधीत आला, आता एकच महिना राहिला ग्रामपंचायतले, आत्तापर्यंत तुम्ही का चूप बसले? आम्ही चूप बसलेलो नाही. आम्ही 2023 पासून सतत या प्रकरणाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना भेटत आहोत. माहितीच्या अधिकारातून कागद मागितलेले आम्ही दिले नाही. आम्ही सर्वसामान्य शेतकरी, आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून काम करता आले नाही. नंतर अनुभवातून तुमच्यासारख्या लोकांच्या मार्गदर्शनातून जसं जे काही बनते त्या नुसार आम्ही करत गेलो आणि आमची तक्रार 4/11/2025ला CO साहेब आणि कलेक्टर साहेब यवतमाळला दिलेली आहे या प्रकरणाची. अरे हे पूर्ण गाववासी तुमच्या सोबत आहे की तुम्ही एकटे 7-8 लोक आहे? नाही 3 हिचे गाव आमच्या सोबत आहे. 75% गाव आमच्या सोबत. यानंतरची भूमिका का राहणार आहे तुमची? जर आम्हाला पंचायत समितीकडून निरपेक्ष अहवाल प्राप्त नाही झाला तर आम्ही न्याय मिळेपर्यंत उपोषणाला बसू 22 तारखेपासून. बरं, सरपंचाला तुम्ही याबाबत विचारणा केली? तुम्ही ज्यांचे नावं घेतले, सचिव आहे, सरपंच आहे, त्यांचं काय म्हणणं? तुम्ही विचारणा केली की सरळ तक्रार केली तुम्ही? नाही, आम्ही विचारणा केली. त्यांना लेखी अर्ज पण दिला. तर त्यांनी ग्रामपंचायतीला उपस्थित होते तर अर्ज आला म्हणून तिथून काढता पाय घेतला, पळ काढला. परंतु आम्ही तिथेच न थांबता पोस्टानं त्यांना अर्ज पाठवला. पोस्टानं अर्ज पाठवला आणि तो अर्ज आजही ग्रामपंचायतीला आहे. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. बरं, जे सचिव राहतात ते सचिव गेल्या 5 वर्षापासून एकाच गावाला टिकून आहे का बदल होत गेले? 2022ला माझ्या माहितीप्रमाणे त्यांची नियुक्ती झाली होती आणि 2025 ऑगस्टला ते इथून गेले. भेंडे साहेब. तुम्ही सचिव आणि सरपंचाची नावं नाही सांगितलं, पूर्ण नाव सांगा ना काय? मुर्दुनीचे सरपंच आहे प्रशांत भोज आणि सचिव होते 2022 पासून तर 2025 ऑगस्टपर्यंत भेंडे साहेब. पूर्ण नाव सांगा ना. AV भेंडे साहेब. म्हणजे त्या दोघांच्याच विरोधात तुम्ही तक्रार टाकली? हो, दोघांच्याच विरोधात तक्रार टाकली. म्हणजे संबंधित दोषीवर. म्हणजे ह्यामध्ये संबंधित दोषी म्हणजे कोण बा? माझ्या माहितीप्रमाणे मुख्यतः सरपंच आणि सचिवच आहे. हां. परंतु या जसं इंजिनियर असू शकते, त्यांनी खोटं इस्टिमेट दिलं, त्यांनी कामाची पाहणी नाही केली, म्हणूनच हा भ्रष्टाचार झाला. म्हणून आम्हाला संबंधित दोषी पंचायत समितीचे पण काही लोक असू शकते असं वाटते. तुम्हाला नाही वाटत का गावातले सदस्य त्याच्यात समितीमध्ये आहे बा म्हणून ते लोक दोषी होऊ नाही शकत का? गावातले सदस्य लोकांना विश्वासात न घेता पूर्णपणे कारभार झालेला आहे. सदस्य लोकांनी 2022 पासूनच कामावर बहिष्कार टाकलेला आहे. कोणीही सत्तेतील आणि विरोधातील एकही सदस्य ग्रामपंचायतीला जात नाही. बरं, आता तुमच्यासोबत एकच सदस्य आहे, बाकी सदस्य कुठे गेले? 2 सदस्य त्यांचे मिस्टर आहे आणि आम्ही सामान्य जनता रोज मजुरी करणारे आहोत. दोघांच्याही पण पत्न्या मजुरीनं गेलेल्या आहेत. बरं, त्या